नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं स्वागत करतो सामान्य विज्ञानाच्या ऑनलाईन बॅचमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे रसायनशास्त्रातील जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे अणुसंरचना। बघा, हे असे काही टॉपिक आहेत की ज्या टॉपिकवर आयोगाने हमखास प्रश्न विचारलेला आहे। तर त्याच्यातला पहिला टॉपिक जर बघितलं तर त्या टॉपिकला आपण अणुसंरचना म्हणतो किंवा त्यांना आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणून ओळखलं जातं। तर अणुसंरचना काय असणार आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर नेमकं काय असणार आहे, या डेटाबेस संबंधी मी तुम्हाला सांगणार आहे। मित्रांनो, या टॉपिकवर राज्यसेवा असो किंवा संयुक्त पूर्वपरीक्षा असो हमखास प्रश्न विचारलं जातं। यासाठी हा टॉपिक एकदम क्लॅरिटीने असणं गरजेचं आहे, काय आणि कशा प्रकारे आहे। बघा, अणुसंरचनेची जर डेफिनेशन सांगायचं म्हटलं तर आपण म्हणू शकतो पदार्थाच्या पदार्थाच्या सर्वात लहान घटकाला, सर्वात काय आहे लहान घटकाला आपण काय म्हणतो तर अणु म्हणतात। सर्व पदार्थाच्या सर्वात लहान घटकाला अणु म्हणतात आपण म्हणतो। जसं उदाहरणामध्ये एखादा पदार्थ घेतलो आणि त्या पदार्थाचे जर तुकडे करत गेलो आपण, समजा हे सेंटरमधून कट केलो, दोन तुकडे भेटले, ह्याचे पुन्हा तुकडे केलो, छोटे छोटे तुकडे भेटले, त्याचे पुन्हा तुकडे केलो तर आणखी छोटे छोटे तुकडे भेटते। असं करत करत पदार्थाचा जो सर्वात लहान तुकडा भेटतो त्याला जर आपण काय म्हणत असेल तर काय म्हणतो, अणु म्हणतो। मित्रांनो, म्हणजे जगातील कोणत्याही पदार्थाला तुकडे करत घेतल्यानंतर सर्वात लहान तुकडा भेटतो, कारण त्याचे पुन्हा तुकडे होऊ शकत नाही। जसं उदाहरण सांगतो, मला सांगा आपण राहुल हे नाव घेतलं आणि मी म्हटलं की या राहुल नावाचं तुकडे करायचे। तुम्ही म्हणताल सर आर ए एकीकडे करूया, एच यू एल एकीकडे करूया। मी म्हणलो पुन्हा तुकडे करा, तुम्ही म्हणताल सर आर एकीकडे, ए एकीकडे, एच एकीकडे, यू एकीकडे आणि एल। आता मी म्हणलो पुन्हा तुकडे करा, तुम्ही म्हणताल सर ह्याच्यानंतर होणार नाही। तर राहुल या नावामध्ये हे सर्वात लहान घटक आहेत, सर्वात लहान का, ह्यांचे पुन्हा तुकडे होत नाहीत। तर अशाच प्रकारे जगातील कोणताही पदार्थ घेतलो आणि त्या पदार्थाचे तुकडे करत गेलो तर सर्वात लहान जो तुकडा भेटतो, कारण त्याचं पुन्हा तुकडे होत नाही, त्या तुकड्याला आपण अणु म्हणत असतो। मित्रांनो, मग जगातील जेवढे काही पदार्थ आहेत त्या पदार्थामध्ये हे अणु प्रेझेंटेशन ह्यांच्या एकत्रीकरणापासूनच तो पदार्थ तयार झाला असेल। तर आपल्याला बघायचं आहे की या अणूची संरचना कशी असणार आहे, या अणूमध्ये नेमकं काय असणार आहे। वेगवेगळ्या पदार्थाचे तुकडे केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे अणू भेटतात आपल्याला। लाकडाचा तुकडा केलो तर लाकडातील सर्वात लहान घटक वेगळं भेटेल, लोखंडातला सर्वात लहान घटक वेगळं भेटेल। मग नेमकी या अणूची संरचना कशी आहे, या अटमची संरचना कशी आहे, हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे। मित्रांनो, आता बघा, या टॉपिकमध्ये बघत असताना या अणूच्या संबंधित अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळे आपले सिद्धांत मांडलेले आहेत। अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या थ्योरीज मांडलेले आहेत। तर त्या थ्योरीज काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटीने समजेल। मित्रांनो, बघा थ्योरीज काय आहे, जर बघितलं अणूच्या संबंधित जर शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडलं तर त्या शास्त्रज्ञांचे मी दोन गटात वर्गीकरण करतो जे अणूच्या संबंधित सिद्धांत मांडलेले। पहिला जो गट आहे असे शास्त्रज्ञ आहे ज्यांनी अणूला न पाहता सिद्धांत मांडलेले आहेत। जसं अणूला ह्यांनी कधीच बघितलं नाही पण ओरली सांगून दिलं की अणू अशा प्रकारचा आहे। जसे आपली मेंटॅलिटी असते काही लोकांची, अशा व्यक्तीबद्दल बोलतात ज्या व्यक्तीला त्यांनी कधी बघितलेलं नसतं, कधी भेटलेलं नसतं, तरी पण त्यांचे काही चांगले गुणधर्म, त्यांचे काही वाईट गुणधर्म सांगत बसतात। तर असे शास्त्रज्ञ ज्यांनी अणूला कधी बघितलं नाही पण त्या अणूबद्दल अनेक गोष्टीचं उलगडा केले, तर त्या शास्त्रज्ञांचा एक गट आहे। दुसरा गट आहे ज्यांनी अणूला पाहिलं आणि नंतर सिद्धांत मांडले। नंतर काय आहे, सिद्धांत मांडलं। म्हणजे याचा अर्थ हे ते शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी अणूला ॲक्च्युली ऑब्झर्वेशन केलं, अणू काय आहे हे समजण्यासाठी अणूला बघितलं, त्या शास्त्रज्ञांचा हा गट आहे। तर बघा, दोन्हीपैकी आपल्याला डिटेल हे बघायचं आहे, कारण ज्यांनी अणूला बघितलं तर त्यांच्या गोष्टी जास्त खऱ्या आहेत, ज्यांनी अणूला कधी बघितलं नाही त्यांच्या गोष्टी जास्त खऱ्या नाही आहेत। मित्रांनो, कोणकोणते शास्त्रज्ञ आहेत, जसं या ठिकाणी जर बघितलं महर्षी कनाद नावाचा शास्त्रज्ञ आहे, त्यानंतर जर बघितलं डेमोक्रॅटिस नावाचा शास्त्रज्ञ आहे आणि त्यानंतर जर बघितलं जॉन डाल्टन नावाचा शास्त्रज्ञ आहे। हे तीन असे शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी अणूला कधीच बघितलं नाही, म्हणून ह्यांनी मांडलेलं सिद्धांत खरं असेल ह्याची गॅरंटी नाही आहे। मित्रांनो,
कळलं का? परंतु यांनी अणूला बघितलं कोण कोण आहे, जे जे थॉम्सन नावाचा शास्त्रज्ञ आहे, कळलं का? जे जे थॉम्सन आहे. त्यानंतर जर बघितलं रुदरफोर्ड नावाचा शास्त्रज्ञ आहे. त्यानंतर जर बघितलं नील्स बोर नावाचा शास्त्रज्ञ आहे. असे अनेक शास्त्रज्ञ या ठिकाणी आहेत मित्रांनो. तर आपण पहिला गट बघूया की ज्यांनी अणूला कधी बघितलं नाही पण अणूबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण तो पहिला गट बघितल्यानंतर दुसऱ्या गटाकडे जाऊया. सर्वात पहिला शास्त्रज्ञ ज्याने अणुसंबंधी सिद्धांत मांडलं त्याला महर्षी किंवा ऋषी कनाद म्हणतो मित्रांनो. हे कधीची गोष्ट आहे तर ही इसवी सन पूर्व 600 किंवा त्यांना 6वे शतक म्हणतो तर तेव्हाची गोष्ट आहे. इसवी सन पूर्व 600 मध्ये मित्रांनो भारतीय शास्त्रज्ञ कोरले का भारतीय शास्त्रज्ञ ज्याला आपण महर्षी कनाद किंवा ऋषी कनाद म्हणतो ह्यांनी काय सांगितलं. ह्यांनी सांगितलं जगातील सर्व पदार्थ काला का जगातील सर्व पदार्थ अत्यंत लहान लहान घटकांनी काय रे बनलेले असतात काला का असं कोणी सांगितलं. महर्षी कनाद यांनी अणूला कधी बघितले का नाही बघितलं ह्यांनी जनरली सांगितलं. जगातील कोणतेही पदार्थ घेतलं तर त्या पदार्थाची निर्मिती अत्यंत लहान कणापासून बनलेली आहे. आणि मित्रांनो माहित आहे का त्या कणाला त्यांनी काय नाव दिलं तर त्यांनी परमाणू नाव दिले. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून आज पण बघा अणुबॉम्बला आपण परमाणू बॉम्ब म्हणून म्हणतो का भारतीय शास्त्रज्ञाने अणूला परमाणू हे नाव दिलेलं होतं. बस एवढं डेटाबेस आहे. ह्याने जास्त डिटेल का सांगितली नाही. ज्यांनी बघितलंच नाही तर तो डिटेल कसं सांगू शकतं. दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. एक विशेषण विचारलं जातं. दुसरी गोष्ट की महर्षी कनाद यांनी अणूला कोणत्या नावाने उल्लेखलं किंवा काय नाव दिलं तर परमाणू हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. बस एवढी स्टेटमेंट आहे. कशाच्या रिलेटेड तर मित्रांनो माहित आहे का महर्षी कनाद यांनी ऋषी कनादच्या बाबतीत. यानंतर सेकंड शास्त्रज्ञ येतो डेमोक्रॅटिस आहे मित्रांनो. कोरेल का आता डेमोक्रॅटिस आहे हा पण मित्रांनो त्याच कालखंडातला आहे. कधी इसवी सन पूर्व 430 म्हणजे त्याच्यानंतर आलेला शास्त्रज्ञ आहे. आता इसवी सन पूर्व 430 मध्ये डेमोक्रेटिसनी काय सांगितलं सेम स्टेटमेंट सांगितली. काय म्हटलं जगातील सर्व पदार्थ बघ रे भाऊ जगातील सर्व पदार्थ यानी काय द्रव्य म्हटलं त्यांनी. जगातील सर्व द्रव्य यानी मॅटर पदार्थ द्रव्य अत्यंत लहान कणांनी बनलेले असतात. मला सांगा असं विधान कोणी सांगितलं डेमोक्रेटिसनी. आणि बघा त्या कणाला म्हणजे त्या सर्वात लहान कणाला मित्रांनो माहित आहे का ह्यांनी ॲटमस नाव दिले. मग आयोगाने जर विचारलं की बाबा ॲटम यानी अणु हे नाव सर्वात पहिले जर कुणी दिलं असेल तर उत्तर असणार आहे डेमोक्रॅटिस मित्रांनो. कोरेल का. आणि महर्षी कनाद यांनी परमाणू हे नाव दिलं. बाकी वरची स्टेटमेंट दोघांची सेम होती फक्त नाव वेगवेगळं दिलं. अणूला परमाणू हे नाव महर्षी कनादनी दिलं तर ॲटमस नाव हे डेमोक्रॅटिस यांनी दिलं. कधी इसवी सन पूर्व 430 मध्ये. हे 2-3 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. ह्याच्यापेक्षा जास्त सांगितलं नाही का कारण ह्यांनी पण अणूला कधीच बघितलेलं नव्हतं. कोरेल का ह्यांनी पण अणूला कधीच बघितलेलं नव्हतं. आणि यानंतर तिसरा शास्त्रज्ञ येतो. कोरेल का तिसरा शास्त्रज्ञ येतो. तो जर बघितलं तर मित्रांनो कोणतं तर तो आहे जॉन डॉल्टन नावाचा शास्त्रज्ञ आहे. कधी 1808ला ह्यांनी सिद्धांत मांडलं. बघा जॉन डॉल्टन पण अणूला कधी बघितलं नव्हतं. जॉन डॉल्टन थोडं हुशार होता. त्यांनी पहिल्यांदा महर्षी कनाद आणि डेमोक्रेटिस यांची विधान बघितले आणि त्या विधानावरून ह्यांनी काही गोष्टी जोडल्या. काय जोडल्या सर्वात पहिलं पॉईंट काय सांगितलं रे जगातील सर्व पदार्थ काला का जगातील सर्व पदार्थ हे अणूपासून बनलेले असतात. अणूपासून काय रे बनलेले असतात. मला सांगा हे पहिलं विधान त्यांनी सांगितलं. आता त्यांनी काय स्वतः रिसर्च नाही करून सांगितले. ही गोष्ट तर ऑलरेडी सांगितली होती पहिले डेमोक्रेटिस आणि काय महर्षी कनादनी. तर ह्यांनी सांगितलं की जगातील सर्व पदार्थ अणूपासून बनलेले असतात म्हणजे तेच विधान सांगितलं. सेकंड विधान महत्त्वाचं सांगितलं. काय सांगितलं जो अणू आहे या अणूला निर्माण करता येत नाही. तसेच मला सांगा
नष्ट करता येत नाही, नष्ट करता येत नाही, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ जॉन डॉल्टनचं म्हणणं होतं जो अणू आहे या अणूला निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. हे कशाच्या आधारे सांगितलं असेल त्यांनी? अणूला तर बघितलं नव्हतं, तर त्यांनी कशाच्या आधारे सांगितलं? तर त्याचं म्हणणं होतं की जर पदार्थाचा सर्वात लहान घटक, कोरलं का, जर पदार्थाचा सर्वात लहान घटक हा अणू आहे तर मला सांगा ह्याचं विभाजन कसं करता येईल? कारण जर मला सांगा या अणूचं जर विभाजन करता आलं असतं तर तो सर्वात लहान घटक नाही राहिला असता. त्याचे जे तुकडे आहेत दोन, मला सांगा हे तुकडे सर्वात लहान झाले असते का? यस, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कोरले की नाही? तर मला सांगा, आपण कळणं गरजेचं आहे नेमकं काय आणि कशा प्रकारे असणार आहे. आता बघा, जर बघितलं की सर्वात लहान घटक ह्याच्यासाठीच म्हटलं कारण की त्याचं विभाजन होत नाही, मग ह्याचाच अर्थ असा हो राहिला अणूला निर्माण करता येत नाही. हे विधान बरोबर आहे. आता मला सांगा, जर त्याचे तुकडेच होत नाहीये तर ती निर्मिती कसं होईल? जर अणूला निर्माण करायचं असेल तर अणूच्या तुकड्यांना एकत्रित करूनच अणू तयार होईल ना. तर ह्याचा अर्थ जर त्याचे तुकडे होत नसेल तर निर्माण पण कसं होईल? आणि यासाठी त्यांनी सांगितलं अणूला निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. मित्रांनो, हे विधान जॉन डॉल्टननी सांगितलं. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि तिसरं पॉईंट सांगितलं त्यांनी की अणू जो आहे, अणू हा एक काय रे, भरीव गोळा आहे, भरीव गोळा आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारचा अणू हा एक प्रकारचा भरीव गोळा आहे, आतमध्ये कोणतीही मोकळी जागा नाही, असं जर कोणाचं म्हणणं होतं तर कोणाचं? जॉन डॉल्टनचं म्हणणं होतं. अशा प्रकारे 3 विधान सांगितलं. पहिलं, सर्व पदार्थ अणूपासून. दुसरं, अणूला निर्माणही करता येत नाही, नष्टही करता येत नाही. तिसरी गोष्ट, अणू हा भरीव गोळा आहे. असं विधान जर कोणी सांगितलं असेल तर कोणी सांगितलं मित्रांनो माहित आहे का? तो जॉन डॉल्टन नावाच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. तर एवढी गोष्ट तर तुम्हाला क्लिअर झाली असेल. हे तिघं ते शास्त्रज्ञ होते ज्यांनी अणूला कधीच बघितलं नव्हतं मित्रांनो. आता बघा, या तिघांचं काय चुकत होतं रे, कळलं का? जर मी तुम्हाला म्हटलं की सर जॉन डॉल्टन जे आहेत यांच्या सिद्धांताच्या उणिवा काय आहेत, काय चुकत होतं? आत्ताच्या घडीला बघा, तुम्हाला माहित आहे अणूच्या आतमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रभार आहे. जसं प्रोटॉनवर पॉझिटिव्ह, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह. हे आता आपल्याला माहीत होतं, पण त्यावेळेस होतं का? माहीत नाही. म्हणजे उणीव काय जॉन डॉल्टनला? तर मला सांगा, अणूतील मला सांगा प्रभाराविषयी मला सांगा सांगता आलं नाही. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ मला सांगा की जॉन डॉल्टनला जो अणूतील प्रभार आहे, जसं आपण म्हणतो आता पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रभार आहे अणूमध्ये, तर जॉन डॉल्टनला अणूतील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रभाराबद्दल सांगता आलं नाही. हे आपल्याला पहिली गोष्ट समजणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता आपल्याला माहित आहे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आहेत, तर हे कोणाला सांगता आलं नाही? जॉन डॉल्टनला. तर आपण म्हणू शकतो अणूतील मला सांगा, अणूतील कणाबद्दल काय आहे? सांगता आले नाही. हे विधान पण तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे अणूमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रभार असतो किंवा नसतो या गोष्टीचा उल्लेख जॉन डॉल्टननी नाही केला मित्रांनो. त्याच्या स्टेटमेंटमध्ये जर बघितलं कुठेही प्रभाराबद्दल कोणतेही शब्द किंवा कोणतेही उल्लेख केलेला नाहीये. दुसरी गोष्ट काय रे मित्रांनो माहित आहे का? की अणूतील जे कण आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, ह्यांच्याबद्दल पण मित्रांनो माहित आहे का? जॉन डॉल्टनला कोणतीही गोष्टी सांगता आली नाही. तर हे आहेत काय रे जॉन डॉल्टनच्या सिद्धांताच्या उणिवा. आयोग विचारू शकतो जॉन डॉल्टनने काय सांगितलं, हे विचारलं तर त्याची उणिवा पण विचारू शकतो. आपल्याला उणिवा माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा, यानंतर जर बघितलं मित्रांनो, तिसरा शास्त्रज्ञ येतो मित्रांनो, कळलं का? तिसरा शास्त्रज्ञ येतो ज्याला आपण चौथा शास्त्रज्ञ येतो ज्याला आपण जे थॉम्सन म्हणतो मित्रांनो. आता बघा, जे थॉम्सन हे 1897 ला आलेला आहे. नोटबुकमध्ये काय 67 झाले चुकून, 1897 ला सांगितले यांनी. आता हेनी काय केलं माहित आहे का? हा तो पहिला शास्त्रज्ञ आहे ज्यांनी हे अणू आहे, अणूच्या आतमध्ये जाऊन बघितलं की नेमकं काय आहे. म्हणजे हा पहिला शास्त्रज्ञ आहे ज्यांनी अणूला ओलांडून मध्ये जाऊन बघितलं. म्हणजे अणूला पहिल्यांदा बघणारा कोण? जे थॉम्सन मित्रांनो. ह्यांनी अणूला आतमध्ये जाऊन बघितलं काय आणि कसं असणार
असणार आहे, म्हणून पहिल्यांदा ह्यांनी बघितलं, ह्याचे पहिले कोणी बघितलं नव्हतं, म्हणून आपण याला काय म्हणतो, अणूला सर्वप्रथम मला सांगा भेदणारा माणूस म्हणून जर कोणाला ओळखलं जात असेल तर कोणाला ओळखतो आपण, जे थॉम्सनला ओळखतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस हा जे थॉम्सन आहे. अणूच्या आतमध्ये गेलं ते आणि अणूच्या आतमध्ये जाऊन बघितलं काय आहे. जेव्हा जे थॉम्सन हा अणूच्या आतमध्ये गेलं तेव्हा त्याला कळालं की अणू हा कलिंगडासारखा आहे, टरबूज सारखा आहे, कलिंगड. आणि त्याने अणूला काय नाव दिलं माहित आहे का, अणूला कलिंगडाची उपमा दिली. कलिंगडाची काय आहे, उपमा दिली. आणि जी कलिंगडाची उपमा आहे ना, याला इंग्लिशमधून म्हणतात प्लम पुडिंग मॉडेल. प्लम पुडिंग काय आहे, मॉडेल म्हणून ओळखलं जातं. आयोग विचारू शकतं अणूला कलिंगडाची उपमा देणारा शास्त्रज्ञ कोण, तर उत्तर असायला पाहिजे जे थॉम्सन. किंवा प्लम पुडिंग मॉडेल कुणी मांडलं आहे, कशाच्या संबंधित आहे, तर सांगता यायला पाहिजे अणूचं मॉडेल आहे आणि कोणतं, जे थॉम्सन या शास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे. कलिंगडाची उपमा का दिली, कारण त्यांनी सांगितलं मित्रांनो काय माहिती आहे का, जसं कलिंगडामध्ये लाल भाग असतो ना, कोरलं का, त्यांनी सांगितलं जसं कलिंगडामध्ये लाल भाग असतो ना, कोरलं का, तसं मला सांगा अणूच्या आतमध्ये सगळीकडं पॉझिटिव्ह प्रभार असते असं कोणी सांगितलं माहित आहे का, जे थॉम्सन यांनी. जसं कलिंगडाला जर फोडलो, टरबूजला फोडलो तर लाल भाग सगळीकडे असतो ना मित्रांनो, तर तशा प्रकारे अणूच्या आतमध्ये मित्रांनो माहित आहे का पॉझिटिव्ह प्रभार सगळीकडे असतं, त्याचं म्हणणं होतं. अशा प्रकारे जसं कलिंगडामध्ये लाल भाग सगळीकडे असतो तशा प्रकारे पॉझिटिव्ह प्रभार हा अणूच्या आतमध्ये सगळीकडे असतं असं कोणाचं म्हणणं होतं, तर कोणाचं म्हणणं होतं रे, तर अशा प्रकारचं म्हणणं मला सांगा कोणाचं होतं, या जे थॉम्सनचं होतं. अशा प्रकारे संरचना आहे म्हटलं. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं बघा काय सांगितलं, जसं कलिंगडामध्ये काळ्या बिया असतात ना, काळ्या बिया, तशा प्रकारे मला सांगा निगेटिव्ह प्रभार अणूमध्ये असतो. कोरलं का, म्हणजे याचा अर्थ जसं कलिंगडामध्ये लाल भाग सगळीकडे असतो आणि त्या लाल भागामध्ये जागोजागी काळ्या बिया काय रे विखुरलेल्या असतात, त्या पद्धतीने सांगितलं अणूच्या आतमध्ये पॉझिटिव्ह प्रभार सगळीकडे असतो आणि त्या पॉझिटिव्ह प्रभारामध्ये जागोजागी मला सांगा काळ्या बियासारखं निगेटिव्ह प्रभार काय असतो रे, विखुरलेला असतो, असं कोणाचं म्हणणं होतं, जे थॉम्सनचं म्हणणं होतं. आणि याच कारणामुळे मला सांगा जे थॉम्सन यांनी या अणूला प्लम पुडिंग मॉडेल किंवा कलिंगडाची उपमा दिली, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. एवढी गोष्ट त्यांनी सांगितली. त्यानंतर बघा काय सांगितलं, निगेटिव्ह प्रभाराला मला सांगा इलेक्ट्रॉन नाव दिले. इलेक्ट्रॉन काय रे नाव दिले, म्हणजे याचा अर्थ मला सांगा इलेक्ट्रॉनचा शोध लावला का, यस मित्रांनो, याचा अर्थ काय रे, इलेक्ट्रॉनचा शोध लावला मित्रांनो. कोणी लावला शोध, जे थॉम्सन यांनी काही इलेक्ट्रॉनचा शोध लावला. आणि म्हणून याच शोधासाठी 1906चा नोबेल पारितोषिक मला सांगा जे थॉम्सन याला देण्यात आलेला आहे. कळालं का, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर आणखी एक पॉइंट काय म्हणतो माहिती आहे का, अणूमध्ये जर बघितलं जेवढे पॉझिटिव्ह प्रभार असते, पॉझिटिव्ह प्रभार तेवढेच मला सांगा निगेटिव्ह प्रभार असते. हे विधान जर कोणीचं असेल तर जे थॉम्सनचं आहे. त्याचं म्हणणं होतं जर या अणूमध्ये 100 पॉझिटिव्ह प्रभार तर 100 निगेटिव्ह प्रभार असतात म्हणजे असतात. आणि जर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सारखे असतील आणि एकाच ठिकाणी असतील उदासीन होऊन जाईल का, म्हणून अणू हा नैसर्गिकपणे जर बघितलं उदासीन असतो, याने न्यूट्रलिटी गुणधर्म दाखवतो का, यस. तर आयोगाने हा प्रश्न 2021च्या राज्यसेवेला विचारलं होतं की काय रे थॉम्सन यांनी त्याच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं, तर अणूमध्ये जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह प्रभार असतात आणि या कारणासाठी नैसर्गिकपणे अणू हा उदासीन यानी न्यूट्रल गुणधर्म दाखवतो. हे जर कोण सांगणारा असेल तर कोण सांगणार आहे, जे थॉम्सन यांनी सांगितलं मित्रांनो. जर हे विधान 2021च्या पेपरला विचारलं असेल तर बाकीचं विधान पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता असते. काय काय बघितलं की अणूच्या आतमध्ये पहिल्यांदा जाणारा शास्त्रज्ञ जे थॉम्सन
थॉम्सन, म्हणून त्याला अणूला सर्वप्रथम भेदणारा माणूस म्हणतो किंवा अणूच्या आतमध्ये जाणारा माणूस म्हणतो. आतमध्ये गेल्यानंतर अणू हा त्याला कलिंगडासारखा दिसलं म्हणून त्याने कलिंगडाची उपमा दिली, ज्याला प्लम पुडिंग मॉडेल म्हणत असतो मित्रांनो. कलिंगडाची उपमा का दिली? त्यांनी सांगितलं जसं कलिंगडामध्ये लाल भाग हा सगळीकडे असतो तसं अणूमध्ये पॉझिटिव्ह प्रभार सगळीकडे आहे. जसं कलिंगडामध्ये त्या लाल भागात जागोजागी काय रे मित्रांनो काळ्या बिया विखुरलेल्या असतात, तसं सांगितलं अणूमध्ये त्या पॉझिटिव्ह प्रभारामध्ये जागोजागी काय आहे, निगेटिव्ह प्रभार विखुरलेले असतात. त्या निगेटिव्ह प्रभाराला त्यांनी इलेक्ट्रॉन नाव दिलं. म्हणजे इलेक्ट्रॉनचा शोध लावणारा शास्त्रज्ञ कोण? जे थॉम्सन. आणि यासाठी मला सांगा 1906चं त्याला नोबेल पारितोषिक पण देण्यात आलं. त्यानंतर एक गोष्ट सांगितलं, त्यांनी सांगितलं अणूमध्ये जेवढे पॉझिटिव्ह प्रभार असतात तेवढेच निगेटिव्ह प्रभार असतात. म्हणून अणू हा नैसर्गिकपणे आपल्याला जर काय आढळत असेल तर काय रे, उदासीन आढळतो. याने आपल्याला काय आढळतो? न्यूट्रल आढळतो. असं जर कोणाचं म्हणणं असेल तर कोणाचं? तर जे थॉम्सनचा म्हणणं आहे मित्रांनो. आता एवढ्या गोष्टी तर सांगितल्या, परंतु त्याचं काहीतरी चुकत होतं म्हणून तर रुदरफोर्ड आला ना. काय चुकत होतं मला सांगा? जे थॉम्सनच्या अशा काय चुका होतात त्या बघायला लागेल की नाही? तर मला सांगा जे थॉम्सन कोरेला का रे, जे थॉम्सनच्या उणिवा काय होत्या? उणिवा ज्या कारणामुळं मला सांगा काय रे येतं, कोण येतं? रुदरफोर्ड यांनी एंट्री मारली किंवा रुदरफोर्डनी सिद्धांत सांगितलं. उणिवा काय होती सांगतो बघा. रुदरफोर्डचं म्हणणं होतं की जे थॉम्सन बरोबर अणूच्या आतमध्ये गेलाय, अणूला बघितलं त्यांनी, हेही मान्य करतो. त्याच्या काही गोष्टी खऱ्या आहेत. काय कोणत्या गोष्टी? पॉझिटिव्ह प्रभार असतो, निगेटिव्ह प्रभार असतो, अणू हा उदासीन असतो, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण हा काय म्हणतो माहीत आहे का? उणिवा काय सांगतो हिची? उणिवा काय होती बघा. तर तो म्हणतो पॉझिटिव्ह कळलं का व निगेटिव्ह कळलं का, निगेटिव्ह प्रभाराच्या जागा मला सांगा चुकीच्या आहेत कळलं का, चुकीच्या आहेत. म्हणजे ते सांगितलं नाही व्यवस्थित. म्हणजे जसं तो म्हणतो की पॉझिटिव्ह प्रभार अणूमध्ये सगळीकडे आहे आणि निगेटिव्ह प्रभार त्याच्यात विखुरलेला आहे, हे म्हणणं जे थॉम्सनचं चुकीचं होतं मित्रांनो. हे म्हणणं जे थॉम्सनचं काय आहे, चुकीचं होतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, आपण म्हणू शकतो उणिवा काय आहे, तर पॉझिटिव्ह प्रभार अणूमध्ये सर्वत्र विखुरलेला असतो आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रभार जागोजागी विखुरलेला असतो. हे विधान मला सांगा जे थॉम्सनचं म्हणणं चुकीचं होतं. का? कारण ॲक्च्युली तशा प्रकारची संरचना नसते. म्हणजे याचा अर्थ जे थॉम्सन अणूच्या आतमध्ये जाऊन बघून पण मला सांगा त्याला सांगता आलं नाही. आणि यानंतर एंट्री होते आणि एंट्री होणारा शास्त्रज्ञ जर कोण असेल तर मित्रांनो माहीत आहे का, त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे रुदरफोर्ड. कोरेलं का? रुदरफोर्ड. आता बघा जे थॉम्सन झाल्यानंतर कोण आलं? रुदरफोर्ड आलं. कोरेलं का? आता बघा रुदरफोर्ड कळलं का? रुदरफोर्ड हे कधीची गोष्ट आहे माहीत आहे का? हे 1911ची गोष्ट आहे रुदरफोर्ड आला. आता बघा रुदरफोर्डनी म्हटलं की नाही जे थॉम्सन कुठंतरी चुकतोय. जे थॉम्सननी बघितलंय की नाही बघितलं त्याला माहीत, पण जे थॉम्सन चुकतोय असं कोणाला वाटलं? रुदरफोर्डला. म्हणून रुदरफोर्डनी स्वतःहून डबल पुन्हा अणूला बघितलं. आणि जेव्हा रुदरफोर्डनी डबल अणूला बघितलं तेव्हा रुदरफोर्ड म्हणतो कळालं का, रुदरफोर्डनी जेव्हा डबल अणूला बघितलं तर रुदरफोर्ड म्हणतो की थॉम्सन म्हणतंय ते चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? प्रभार वगैरे नाही, प्रभार आहे अणूच्या आतमध्ये. कोरेलं का? वस्तुमान जर बघितलं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रभार दोन्ही आहेत अणूच्या आतमध्ये, त्याच्याबद्दल नाही म्हणतो काही. पण रुदरफोर्डचं म्हणणं आहे की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रभाराची जी जागा सांगितली गेली थॉम्सनकडून, लोकेशन सांगितलं गेलं. काय सांगितलं गेलं? पॉझिटिव्ह प्रभार सर्वत्र असतो आणि त्याच्यात निगेटिव्ह प्रभार विखुरलेला आहे. हे म्हणणं कुठंतरी चुकीचं आहे असं कोणाचं म्हणणं होतं? रुदरफोर्डचं. मग जेव्हा रुदरफोर्डनी अणूला बघितलं तेव्हा त्याला अणू हा सूर्यमालेप्रमाणे वाटला. तर रुदरफोर्डनी सांगितलं भाऊ की अणू हा कलिंगडासारखा नाही आहे, अणू हा सूर्यमालेसारखे संरचना आहे. कशी? तर जसं सूर्यमालेमध्ये सूर्य केंद्रकाच्या ठिकाणी आहे तसं यांनी सांगितलं की मित्रांनो अणूला पण एक केंद्रक प्रेझेंट असतो. जसं सूर्यमालेमध्ये सूर्य केंद्रक आहे आणि आजूबाजूला ग्रह फिरत असतात, तशा प्रकारे म्हणतं की अणूला पण केंद्रक असतो. पहिले हे समजून घ्या. मला सांगा अणूला मला सांगा कशाची उपमा दिली? सूर्यमालेची. कळलं का? सूर्यमालेची उपमा दिली. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. रुदरफोर्ड यांनी 1911 मध्ये जर बघितलं अणूला सूर्यमालेची उपमा दिली आणि त्यांनी सांगितलं की अणू हा सूर्यमालेप्रमाणे आहे. आणि काय म्हटलं रे की मित्रांनो माहीत आहे का, त्यांनी सांगितलं की अणूला
केंद्रक असतो हे पहिल्यांदा सांगितलं. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, केंद्रकाचा शोध लावला ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. कुणी लावला शोध? रुदरफोर्ड याने केंद्रकाचा शोध लावला. कोणाच्या? अणूच्या केंद्रकाचा शोध लावला. आणि काय सांगितलं की ॲक्च्युली पॉझिटिव्ह प्रभार, कळलं का? पॉझिटिव्ह प्रभार फक्त केंद्रकात असते हे जर कुणी सांगितलं असेल तर कुणी सांगितलं? रुदरफोर्डनी सांगितलं. बघा, मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, अशा प्रकारे अणू आहे. या अणूमध्ये जे थॉम्सन यांनी काय सांगितलं? जे थॉम्सन यांनी सांगितलं होतं की पॉझिटिव्ह प्रभार हा काय रे? सगळीकडे आहे असं म्हणणं कोणाचं होतं? जे थॉम्सनचं म्हणणं होतं. कळलं का? आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय रे? निगेटिव्ह प्रभार काय आहे? विखुरलेला आहे असं कोणाचं म्हणणं होतं? तर हे जे थॉम्सनचं म्हणणं होतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? जे थॉम्सनचं म्हणणं आहे. आता बघा, सर रुदरफोर्डचं म्हणणं काय आहे? तर या ठिकाणी सांगतो रुदरफोर्डचं म्हणणं काय आहे. रुदरफोर्डचं म्हणणं आहे की अशा प्रकारे अणू आहे. या अणूला एक केंद्रक आहे आणि या केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह प्रभार असतं. केंद्रकामध्ये पॉझिटिव्ह प्रभार असतो हे त्यांनी सांगितलं, सिद्ध केलं. आजूबाजूला कुठेही नसतो. हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ कोण? रुदरफोर्ड. आणि 5वं पॉईंट सांगितलं, केंद्रकाच्या बाहेर निगेटिव्ह प्रभार विखुरलेलं असतं. विखुरलेले काय आहे? असतात असं जर कोणाचं म्हणणं होतं तर कोणाचं रे? या रुदरफोर्डचं म्हणणं होतं मित्रांनो. म्हणजे काय रे? म्हणजे काय या ठिकाणी सांगतो, त्याचं म्हणणं होतं बाहेर अशा प्रकारे निगेटिव्ह प्रभार सगळीकडे विखुरलेले आहेत. केंद्रकाच्या बाहेर सगळीकडे काय येतं? निगेटिव्ह प्रभार आहे असं कोणाचं म्हणणं होतं? तर असं कोणाचं म्हणणं होतं रे? तर असं म्हणणं होतं कोणाचं मित्रांनो माहिती आहे का? रुदरफोर्डचं. तर अशी संरचना ॲक्च्युली मला सांगा अणूची आहे. हे निगेटिव्ह आणि हे आतमध्ये पॉझिटिव्ह. अशी संरचना अणूची आहे हे सांगणारा शास्त्रज्ञ रुदरफोर्ड आहे. बघा, रुदरफोर्डनी काय रे? सूर्यमालेची उपमा दिली. त्यानंतर केंद्रकाचा शोध लावला. केंद्रकाचा शोध लावल्यानंतर सांगितलं की पॉझिटिव्ह प्रभार केंद्रकात असतात आणि केंद्रकाच्या बाहेर निगेटिव्ह प्रभार विखुरलेले असतात असं कुणी सांगितलं? जे थॉम्सन यांनी सांगितलं मित्रांनो. त्यानंतर आणखी एक विधान सांगतो. तो काय म्हणतो माहित आहे का? अणूचा सर्व वस्तुमान केंद्रकात असते हे जर कोणाचं म्हणणं असेल तर कोणाचं? रुदरफोर्डचं म्हणणं होतं मित्रांनो. अशा प्रकारे बघा, अणूचा सर्व वस्तुमान केंद्रकात असतो हे सांगणारा शास्त्रज्ञ जर कोण असेल तर रुदरफोर्ड आहे. केंद्रकाचा उल्लेख त्यांनीच केलं. केंद्रकातील पॉझिटिव्ह प्रभाराबद्दल पण सांगितलं आणि सर्व वस्तुमान हा केंद्रकात असतो ही गोष्ट पण जर बघितलं, जर कुणी सांगितलं असेल तर कुणी सांगितलं? रुदरफोर्डनी सांगितलं मित्रांनो. तर क्लॅरिटीने डिफरन्स ओळखा. विशेषण पण लक्षात ठेवा. आयोग विशेषण विचारता की कोणत्या विशेषणमध्ये कुणी सिद्धांत मांडलं. जसं 2018-19 मध्ये विचारलेलं होतं की 1808 मध्ये खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी सिद्धांत मांडलं? तर आपल्याला सांगता यायला पाहिजे मित्रांनो माहित आहे का? जॉन डाल्टन तो उत्तर होतं. इथं रुदरफोर्ड बद्दल विचारलं जातं. 1911 आहे. तर अशा प्रकारे मला सांगा रुदरफोर्डनी काय भरून काढलं? तर रुदरफोर्डनी सांगितलं की जे थॉम्सनचं काय चुकत होतं. कळलं का? आणि यानंतर बघा येतो म्हणजे कोण रे? यानंतर येतं तो म्हणजे नील्स बोर मित्रांनो. नील्स बोर का आला असेल रे? कारण रुदरफोर्ड कुठंतरी चुकत असेल ना. नील्स बोर नावाचा शास्त्रज्ञ आहे. हे कधी येतं? हे 1913ला येतो. म्हणजे 2च वर्षानंतर येतो मित्रांनो लगेच. आणि हा काय म्हणतो की रुदरफोर्डची एक गोष्ट चुकू राहिली. बघा, सर्वात पहिले जॉन डाल्टनचं चुकलं, प्रभार सांगता आला नाही म्हणून जे थॉम्सननी सांगितलं. दुसरं जे थॉम्सनचं लोकेशन चुकलं की सांगता आलं नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रभार कुठं कसं आहे. तर ती गोष्ट भरून काढण्याचं काम कोणी सांगितलं? रुदरफोर्डनी. आता रुदरफोर्ड काय चुकत होतं बघा या ठिकाणी सांगतो मित्रांनो. माहीत आहे का रुदरफोर्ड काय चुकत होतं ते मी या ठिकाणी सांगतो. तर बघा, तर मला सांगा की पॉझिटिव्ह प्रभार कळलं का? फक्त केंद्रकात असते हे बरोबर म्हणणं होतं मित्रांनो. कळलं का? असते. कळलं का? आणि व केंद्रकाच्या बाहेर मला सांगा बाहेर निगेटिव्ह प्रभार. कळलं का? निगेटिव्ह प्रभार काय रे? विखुरलेले असतात. विखुरलेले काय आहे? असतात. कळलं का? हे म्हणणे चुकीचं होतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. नील्स बोरच्या म्हणण्यानुसार. काय रे? बघा, सर्वात पहिलं कोण आलतं? जे भाऊ. कळलं का?
जे जे थॉम्सन. ह्यांनी काय सांगितलं होतं रे, ह्यांनी काय सांगितलं होतं बघा, ह्यांनी सांगितलं होतं की अणू हा कलिंगडासारखा आहे. कळलं का रे, अणू हा अशा प्रकारच्या कलिंगडासारखा आहे ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्रभार हा सगळीकडे आहे, सगळीकडे आहे, जिकडं बघावं तिकडं पॉझिटिव्ह प्रभार आहे. कळलं का. आणि त्यानंतर त्यांनी काय सांगितलं बघा, पॉझिटिव्ह प्रभार सर्वत्र आहे म्हटलं होतं. कळलं का. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह प्रभार अशा प्रकारे विखुरलेले असतात असं जर कुणी सांगितलं होतं तर कुणी जे जे थॉम्सननी. त्यानंतर हे खोडून काढून मला सांगा कुणी सांगितलं होतं. सेकंड, रुदरफोर्डनी सांगितलं. काय सांगितलं रुदरफोर्डनी. रुदरफोर्डनी सांगितलं की अणूमध्ये केंद्रक असतो ज्याच्यात पॉझिटिव्ह प्रभार असतं आणि बाजूला आजूबाजूला सगळीकडे निगेटिव्ह प्रभार असतात. इकडे बघावं तिकडं सगळीकडे विखुरलेले काय आहे, निगेटिव्ह प्रभार असतात असं कोणाचं म्हणणं होतं, रुदरफोर्डचं म्हणणं होतं. आता नील्स बोरचं म्हणणं आहे की तुम्ही जे निगेटिव्ह प्रभार सांगतायत बाहेर विखुरलेले आहेत सगळीकडे, हे म्हणणं चुकीचं आहे. नील्स बोरचं म्हणणं आहे की असं नाही भावांनो, ह्याच्या चुका होऊ राहिल्या तुमच्या. तर नील्स बोरचं म्हणणं आहे की ॲक्च्युली केंद्रकात पॉझिटिव्ह प्रभार आहे, मान्य आहे. त्यानंतर बाहेर जर बघितलं तर निगेटिव्ह प्रभार सगळीकडेच नसतं विखुरलेला, तर निगेटिव्ह प्रभार ठराविक जागेवरच आढळतं आणि इलेक्ट्रॉन हे ठराविक जागेवरच आढळतं असं कोणाचं म्हणणं होतं, तर नील्स बोरचं म्हणणं होतं. रुदरफोर्डचं म्हणणं काय होतं की केंद्रकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन सगळीकडे आहे. पण नील्स बोरचं म्हणणं आहे की केंद्रकाच्या बाहेर सगळीकडे नाही, ठराविक जागेवरच आहे. म्हणजे याचा अर्थ सिंपल उदाहरण सांगतो. एका क्लासरूममध्ये विद्यार्थी आहेत आणि एक क्लासरूम आहे. कळलं का. तर एक जण म्हणून राहिलं की त्या क्लासरूममध्ये मुलगा कुठेही बसलेला आहे, कसंही बसलेला आहे. दुसरा जण म्हणून राहिलो नाही, मुलगा तसं बसलेलं नाही, क्लासरूममध्ये बेंचेस आहेत, मुलगा बेंचवरच बसलेला आहे असं दुसऱ्याचं म्हणणं आहे. आणि एकाचं म्हणणं काय, क्लासमध्ये बेंचेस नाही, मोकळी सतरंजी टाकलेली आहे, कुठेही बसत असेल मुलगा. तर बघा, जो रुदरफोर्ड आहे त्याचं म्हणणं होतं की मुलगा क्लासमध्ये कुठेही बसतं, परंतु नील्स बोरचं म्हणणं आहे की मुलगा एकतर या बेंचवर बसेल किंवा या बेंचवर बसेल. आणि अशा प्रकारे इलेक्ट्रॉन ज्या बेंचवर बसतो किंवा जिथं आढळतो त्याला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला काय म्हणतो रे आपण, कक्षा म्हणतो, किंवा त्याला काय म्हणतात रे आपण, ऑर्बिट म्हणतो. मग मला सांगा, अशा प्रकारे मला सांगा, नील्स बोर यांनी काय रे, कक्षांचा शोध लावला. कक्षांचा काय रे, शोध लावला. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. कारण पहिल्यांदा ऑर्बिटचा उल्लेख, पहिल्यांदा कक्षांचा उल्लेख जर कुणी केला असेल तर कुणी केलं रे, नील्स बोरनी केलं. आणि काय सांगितलं की निगेटिव्ह प्रभार आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ना, इलेक्ट्रॉन हे फक्त कक्षेत यानी काय रे, ऑर्बिटमध्ये काय असतात. हे विधान जर कुणी केलं असेल तर कुणी केलं, नील्स बोरनी. रुदरफोर्डचं म्हणणं काय होतं, कुठेही असू शकतो, स्पेसिफिक जागा नाही आहे. पण नील्स बोरनी सिद्ध करून दाखवलं की इलेक्ट्रॉन फिरण्यासाठी स्पेसिफिक जागा आहे आणि त्या जागेला कक्षा म्हणतात किंवा त्या जागेला ऑर्बिट म्हणून ओळखलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मला सांगा, तुम्हाला महर्षी कणाद कळाला असेल, त्यानंतर डेमोक्रेटिस, त्यानंतर जॉन डॉल्टन, त्यानंतर जे जे थॉम्सन, त्यानंतर रुदरफोर्ड आणि आता आहे नील्स बोर. नील्स बोरनी ह्याच्या व्यतिरिक्त पण काही पॉईंट्स सांगितलेले जे आपण पुढं बघणार आहे मित्रांनो. पहिल्यांदा हे बघून घेऊया की नेमकं अणूची संरचना कशी आहे. कळलं का. आणि त्यानंतर आपण नील्स बोरकडे पुन्हा जाऊया. नील्स बोरने या कक्षांचा शोध लावला, कक्षांबद्दल सांगितलं, उपकक्षांबद्दल सांगितलं, कक्षेतील ऊर्जा पातळीबद्दल सांगितलं, कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या वेगाबद्दल सांगितलं. मग हे जेवढं काही सगळं सांगितलंय आपण निवांत बघणार आहे नील्स बोरच्या थेरीमध्ये. त्याच्या पहिले आपण बघून घेऊया की नेमकं अणूची संरचना कशी असते मित्रांनो. जर अणू याने ॲटम जर बघितलं तर दोन भागापासून बनलेला असतो तो. कोरलं का. एक म्हणजे काय रे, अणूला केंद्रक प्रेझेंट असतं आणि दुसरं जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, अणूला कक्षा असते आणि ऑर्बिट असतं. जसं हा केंद्रक आहे आणि ही कक्षा आहे, ही काय आहे, कक्षा आहे. कळलं का. हे काय आहे, केंद्रक आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ अणू दोन भागामध्ये विभागलेला आहे, केंद्रक आणि कक्षामध्ये. आणि मला सांगा, मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं रुदरफोर्डनी केंद्रकाचा शोध कुणी लावलं, रुदरफोर्डनी. कक्षांचा याने ऑर्बिटचा शोध कुणी लावलं, नील्स बोरनी. बघा, केंद्रकामध्ये सर्वात पहिलं पॉईंट मला सांगा, पॉझिटिव्ह प्रभार असतं. ही पण गोष्ट कोणी सांगितली, रुदरफोर्डनी. त्यानंतर जर बघितलं सर्व वस्तुमान पण केंद्रकात असतो, ही पण गोष्ट कोणी सांगितली, रुदरफोर्डनी. कारण केंद्रकाचा शोधच रुदरफोर्डनी लावलेला आहे.
आणि जेव्हा बघितलं गेलं या केंद्रकामध्ये तेव्हा कळालं की या केंद्रकामध्ये 2 पार्टिकल प्रेझेंट असतात. एक असतो प्रोटॉन आणि दुसरं जर बघितलं तर ते असतं न्यूट्रॉन मित्रांनो. तर कळालं का, केंद्रकाच्या आतमध्ये प्रेझेंट असणारे पार्टिकल प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, म्हणून यांना आपण न्यूक्लियॉन्स म्हणतात, न्यूक्लियॉन म्हणतात. तर न्यूक्लियॉनमध्ये जर बघितलं तर 2 गोष्टी, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. केंद्रकात प्रेझेंट असणाऱ्या पार्टिकलला यानी कणाला न्यूक्लियॉन म्हणतात. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. कोणकोणते पार्टिकल, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, तर ह्याच्याबद्दल बघावं लागेल. सर्वात पहिलं प्रभार जर बघितलं प्रोटॉनवर तर काय असतो, तर पॉझिटिव्ह प्रभार असतं किती, प्लस 1.6 × 10⁻⁻19 कुलम एवढं प्रभार हा प्रोटॉनचा असतो मित्रांनो. पॉझिटिव्ह प्रभार आहे, पॉझिटिव्ह प्रभार आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं वस्तुमान किती आहे, तर वस्तुमान 1.67 × 10⁻27 kg आहे मित्रांनो. कळलं का, 27 kg आहे. ज्याला अप्रॉक्सिमेट जो आहे, याला अप्रॉक्सिमेट जो आहे 1 डाल्टन म्हणतात, 1 डाल्टन एवढं म्हणतात. आणि ह्याचा शोध जर बघितलं, कळलं का, प्रोटॉनचा शोध कोणी लावला हे जर प्रश्न विचारलं तर सांगता यायला पाहिजे गोल्डस्टीन नावाचा शास्त्रज्ञ आहे. गोल्डस्टीन नावाच्या शास्त्रज्ञाने प्रोटॉनचा शोध लावला. एक वस्तुमान, दुसरं प्रभार आणि तिसरा शोध, हे 3 पॉईंट महत्त्वाचे आहेत. आणि प्रोटॉन कुठं आहे तर केंद्रकात प्रेझेंट असतो हे बघावं लागेल. आता ह्याच्या सोबतीला केंद्रकात न्यूट्रॉन पण प्रेझेंट असतो. आणि जर न्यूट्रॉनचा प्रभार जर बघितलं तर न पॉझिटिव्ह असतो न निगेटिव्ह असतो. यानी प्रभार काय असतो रे, उदासीन असतो, न्यूट्रल असतं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कळलं का, कोणाबद्दल, न्यूट्रॉनबद्दल. सेकंड पॉईंट जर बघितलं की वस्तुमान कोणा एवढा आहे, जेवढ्या प्रोटॉनवर आहे तेवढंच वस्तुमान न्यूट्रॉनवर पण आहे मित्रांनो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. किती आहे तर 1.67 किंवा 66 × 10⁻27 kg एवढा आहे. किंवा याला अप्रॉक्सिमेट 1 डाल्टन म्हणतो. म्हणजे ह्याचा अर्थ प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा वस्तुमान यानी मास हा सारखा असतो हे तुम्हाला समजावं लागेल. आणि तिसरा पॉईंट, सर ह्याचा शोध कोणी लावले न्यूट्रॉनचा, तर शोध लावले चाडविक नावाचा शास्त्रज्ञ. बघा, न्यूट्रॉन हा उदासीन आहे, त्याच्यावर ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे. वस्तुमान प्रोटॉन एवढं असतं पण प्रभार काय त्याच्यावर कोणतंच नसतो. आणि काय रे, ह्याचा शोध जर बघितलं तर चाडविक नावाच्या शास्त्रज्ञाने लावलं. आता कक्षा बघा, कक्षांच्या बाबतीत जर बघितलं तर मला सांगा ह्याच्यात निगेटिव्ह प्रभार असतं. कळलं का, आणि कक्षांमध्ये जर कोण प्रेझेंट असेल तर कोण प्रेझेंट असतं रे, इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. कोणामध्ये, कक्षांमध्ये. इलेक्ट्रॉनच्या बाबतीत जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी सांगतो इलेक्ट्रॉनच्या बाबतीत प्रभार काय आहे, तर प्रभार निगेटिव्ह आहे मित्रांनो. किती आहे, -1.6 × 10⁻⁻19 कुलम. बघा, इलेक्ट्रॉनवरचं प्रभार आणि प्रोटॉनचं प्रभार सेम आहे मित्रांनो. कळलं का, फक्त फरक काय आहे, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह आहे तर इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह आहे. म्हणून एखाद्या अणूमध्ये जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच निगेटिव्ह प्रभार, म्हणून तो अणू हा उदासीन गुणधर्म दाखवत असतो. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. कळलं का, ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे. ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे. निगेटिव्ह प्रभार. त्यानंतर जर बघितलं की सर वस्तुमान इलेक्ट्रॉनचा खूप कमी असतो. किती, तर मला सांगा 9.1 × 10⁻31 kg एवढा आहे. अप्रॉक्सिमेट जर बघितलं तर 0 डाल्टन आहे. किती आहे रे, 0 कन्सिडर केलं जातं डॉल्टनमध्ये. कशाचं, इलेक्ट्रॉनचा वस्तुमान 0 डाल्टनमध्ये कन्सिडर केलं जातं. तिसरं पॉईंट, शोध कुणी लावलं, मी थोड्या वेळाखाली सांगितलं जे थॉम्सन नावाचा शास्त्रज्ञ आहे, ज्यांनी जर बघितलं तर या इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे. तर अशा प्रकारे बघा, केंद्रकाच्या आतमध्ये 2 पार्टिकल आढळतात, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. आणि त्यानंतर कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आढळतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे आपल्याला कळणं किंवा एकदम क्लॅरिटीने कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा, या ठिकाणी जर बघितलं तर हे 3 पार्टिकलबद्दल आयोग कधी कधी प्रश्न विचारू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त कधी कधी या अणूंच्या आतमध्ये एक पार्टिकल तयार होत असतो आणि त्या पार्टिकलला पॉझिट्रॉन म्हणतात. पॉझिट्रॉनचा अर्थ सांगतो काय आहे. पॉझिट्रॉनचा अर्थ जर बघितलं तर मित्रांनो माहीत आहे का, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणतो. म्हणजे असा पार्टिकल जो आहे तर इलेक्ट्रॉन पण त्याच्यावर प्रभार काय रे, पॉझिटिव्ह आहे. जसं मी जर इलेक्ट्रॉन म्हटलं तर मला सांगा हा इलेक्ट्रॉन आहे. आणि जर मी पॉझिट्रॉन म्हटलं तर आहे तरी इलेक्ट्रॉनच. कळलं का, पण प्रभार त्याच्यावर काय आहे,
पॉझिटिव्ह झालेला आहे किंवा पॉझिटिव्ह आहे याला म्हणतो पॉझिट्रॉन म्हणतो. कळलं का? म्हणजे याचा अर्थ अशा प्रकारे दाखवतो, ज्याच्यामध्ये जर बघितलं प्रभार पॉझिटिव्ह आहे, किती आहे +1.6 × 10⁻⁹ कुलम, आणि हा एवढा प्रभार तर मला सांगा प्रोटॉनचा पण आहे. मग सर पॉझिट्रॉन म्हणजे प्रोटॉन का? नाही मित्रांनो. का? कारण की या पॉझिट्रॉनचं वस्तुमान जर बघितलं तर कोणा एवढा? इलेक्ट्रॉन एवढा असतो, 9.1 × 10⁻31 kg, म्हणजे अप्रॉक्सिमेट काय असतो? 0 असतो. म्हणून या पार्टिकलचं वस्तुमान जो आहे 0 आहे मित्रांनो. कळलं का? आणि या कारणामुळे ह्याला इलेक्ट्रॉनच आहे, फक्त प्रभार त्याच्यावर पॉझिटिव्ह झालाय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. सर ह्याला प्रोटॉन का म्हणत नाही? कारण प्रभार पॉझिटिव्ह आहे. का म्हणत नाही? कारण प्रोटॉन एवढं याचं पार्टिकलचं वस्तुमान नाही आहे मित्रांनो, फक्त प्रभार आहे प्रोटॉन एवढं. मग असा पार्टिकल ज्यांचं वस्तुमान इलेक्ट्रॉन एवढं आणि ज्यांच्यावर प्रभार आणि चार्ज हे प्रोटॉन एवढं असेल तर त्या पार्टिकलला आपण काय म्हणतो? तर त्या पार्टिकलला म्हणतात मित्रांनो माहिती आहे का? पॉझिट्रॉन. ही गोष्ट आपल्याला समजणं गरजेचं आहे, ही गोष्ट आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा पॉझिट्रॉनच्या बाबतीत तर तुम्हाला एक गोष्ट समजून गेली की काय आणि कसं असणार आहे. आणि ह्याचा शोध जर बघितलं 1932ला अँडरसन नावाचा शास्त्रज्ञ आहे, या अँडरसन नावाच्या शास्त्रज्ञाने या पॉझिट्रॉनचा शोध लावला. कुठं असतो? जेव्हा एखाद्या अणूच्या केंद्रकातून बीटा पार्टिकलचं उत्सर्जन होत असते तेव्हा हा निर्माण होत असतो. जेव्हा किरणोत्सारिता नावाचा टॉपिक बघूया त्यामध्ये ह्यांचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेल की पॉझिट्रॉन कसं तयार होत असतो. पण एवढं तर समजलं प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन काय असणार आहे, त्यांचा शोध कोणी लावलं, प्रभार कोणता आहे, वस्तुमान काय आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा यानंतर जर बघितलं तर एक कन्सेप्ट येते, त्याला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला अणुअंक म्हणतात मित्रांनो. अणुअंक म्हणतो, ज्याला ॲटॉमिक नंबर म्हणून ओळखलं जातं आणि हा झेड या अल्फाबेटने दाखवतात. अणुअंक म्हणजे काय मित्रांनो माहीत आहे का? रोल नंबर आहे. जे निसर्गातील अणू प्रेझेंट असतात त्या अणूचे रोल नंबर आहेत, त्यांना आपण अणुअंक म्हणत असतो. आता मुलांना कळत नाही मूलद्रव्य म्हणजे काय, एलिमेंट्स म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगतो बघा. जगातील जेवढे पदार्थ आहेत, कळलं का? जगातील जेवढे पदार्थ आहेत, समजा अशा प्रकारे हा एक पदार्थ आहे, हा एक पदार्थ आहे. जेव्हा या पदार्थाला तोडलं जाईल तर ह्याच्यात एक अणू भेटेल, ह्याच्यात एक अणू भेटेल. हा अणू वेगळं गुणधर्म दाखवता, हा अणू वेगळं गुणधर्म दाखवतं. मग जगात असणाऱ्या सर्व पदार्थांना तोडलो आणि त्या पदार्थापासून जर आपण अणू प्राप्त केलो तर निसर्गात असणाऱ्या सर्व पदार्थामध्ये आतापर्यंत 119 प्रकारचे आपल्याला अणू आढळतात. म्हणजे पृथ्वीवरील कोणत्याही पदार्थाची निर्मिती मला सांगा 119 प्रकारच्या अणूपासूनच झालेली आहे. आणि या 119 प्रकारच्या अणूलाच आपण जर काय म्हणत असेल तर काय म्हणतो? मूलद्रव्य म्हणतो. याला आपण काय म्हणतो रे? एलिमेंट्स म्हणतो मित्रांनो. आता बघा ह्या मूलद्रव्यांना रोल नंबर द्यायचं होतं. जसं माझ्या क्लासमध्ये 119 मुलं आहेत तर त्यांना रोल नंबर द्यायचं आहे. जर मला सांगा रोल नंबर द्यायचा असेल तर गुणधर्मांच्या आधारे द्यावं लागेल ना. जो पहिल्यांदा ॲडमिशन घेईल त्याला पहिलं रोल नंबर भेटेल. रँडमली थोडी देता येतं. रँडमली दिलो तर एखाद्याला 2 होऊ शकतं. आणि यासाठी या 119 मूलद्रव्यांना रोल नंबर कसं द्यायचं? जर एखाद्याला 1 दिलं तर दुसरं येऊन म्हणेल ना मला काय 1 दिलं नाही. आता प्रश्न पडला शास्त्रज्ञांसमोर की 119 मूलद्रव्ये जे आहेत या 119 मूलद्रव्यांमध्ये जर बघितलं रोल नंबर यानी काय रे? अणुअंक कसे द्यायचे? आणि जेव्हा ऑब्झर्वेशन केलं तेव्हा कळालं प्रत्येक मूलद्रव्यांमध्ये प्रोटॉनची संख्या ही वेगवेगळी आहे, जे 119 प्रकारचे आहेत. प्रत्येक मूलद्रव्यामध्ये असा कोणताही 2 मूलद्रव्य आढळला नाही की ज्यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असेल. प्रत्येकामध्ये वेगवेगळी आहे. आणि यासाठी ठरवण्यात आलं की एखाद्या मूलद्रव्याला जर आपल्याला अणुअंक यानी रोल नंबर द्यायचा असेल, कारण की मूलद्रव्याचा रोल नंबर म्हणजेच अणुअंक, तर त्यांनी सांगितलं काय सांगितलं माहिती आहे का? की एखाद्या मूलद्रव्याला रोल नंबर कशावरून द्यायचं? जसं सोडियम आला आणि म्हटलं की माझा रोल नंबर काय आणि माझा अणुअंक काय आहे, तर सोडियमलाच विचारायचं सांग तुझ्यात प्रोटॉनची संख्या किती? सोडियम म्हणेल 11, तर त्याला सांगून द्यायचं जा तुझं रोल नंबर 11 आहे आणि अणुअंक 11 आहे. कार्बन आला, कार्बननी म्हटलं माझा अणुअंक काय आहे? त्याला विचारलं तुझ्यात प्रोटॉन किती आहे रे? तो म्हणेल 6, त्याला म्हणायचं जा तुझं रोल नंबर 6 म्हणजे अणुअंक 6 आहे.
का? कारण याला माहीत होतं कोणत्याही दोन मूलद्रव्याच्या आतमध्ये प्रोटॉनची संख्या सारखी नव्हती. मग ज्या मूलद्रव्यामध्ये जेवढे प्रोटॉन तोच त्याचा रोल नंबर यानी तोच त्याचा अणुअंक मित्रांनो. मग मी म्हणू शकतो का मूलद्रव्यातील मूलद्रव्यातील किंवा मूलद्रव्यातील मला सांगा मूलद्रव्यातील अणूमधील मला सांगा प्रोटॉनची संख्या म्हणजे काय रे? तर म्हणजे मला सांगा रोल नंबर म्हणजे काय? अणुअंक, ॲटॉमिक नंबर. एखाद्या मूलद्रव्यामध्ये जेवढे प्रोटॉनची संख्या त्यानुसार आपण ते काढत असतो मित्रांनो. उदाहरणासाठी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो कसं असणार आहे. बघा आता जर बघितलं की आता मला सांगा या ठिकाणी मूलद्रव्य घेऊ आपण. मूलद्रव्य कळलं का रे? या ठिकाणी आपण मूलद्रव्य घेऊ. त्यानंतर जर बघितलं प्रोटॉनची संख्या घ्या आणि त्यानंतर जर बघितलं तर हे अणुअंक घ्या. या ठिकाणी हा अणुअंक आहे. तर आता मला सांगा मी या ठिकाणी सांगतो कसं. जर हायड्रोजन मूलद्रव्य बघितलं, हेलियम बघितलं, लिथियम बघितलं, कार्बन बघितलं, नायट्रोजन बघितलं, त्यानंतर ऑक्सिजन बघितलं, सोडियम बघितलं, मॅग्नेशियम आणि क्लोरीन, अशा प्रकारे हे मूलद्रव्य आहेत. बघा आता जर बघितलं तर या ठिकाणी कळेल हायड्रोजनमध्ये प्रोटॉनची संख्या 1, हेलियममध्ये प्रोटॉनची संख्या 2, लिथियममध्ये प्रोटॉनची संख्या 3 आहे, कार्बनमध्ये प्रोटॉनची संख्या 6 आहे, नायट्रोजनमध्ये प्रोटॉनची संख्या 7, ऑक्सिजनमध्ये प्रोटॉन 8 आहेत, सोडियममध्ये प्रोटॉन 11 आहेत, मॅग्नेशियममध्ये प्रोटॉन 12 आणि क्लोरीनमध्ये प्रोटॉन 17 आहेत. जर असा असेल तर मी काय म्हटलो रे? ज्या मूलद्रव्यात जेवढे प्रोटॉन तोच त्याचा अणुअंक असेल. तर या ठिकाणी बघा हायड्रोजनमध्ये 1 प्रोटॉन तर अणुअंक 1, हेलियममध्ये 2 प्रोटॉन तर अणुअंक 2, लिथियममध्ये 3 प्रोटॉन तर अणुअंक 3, कार्बनमध्ये 6 प्रोटॉन तर अणुअंक 6, नायट्रोजनमध्ये 7 प्रोटॉन तर अणुअंक 7, त्यानंतर ऑक्सिजनमध्ये 8 प्रोटॉन तर अणुअंक 8, सोडियममध्ये 11 प्रोटॉन तर अणुअंक 11, मॅग्नेशियममध्ये 12 प्रोटॉन तर अणुअंक 12 आणि क्लोरीनमध्ये 17 प्रोटॉन तर अणुअंक 17. तर अशा प्रकारे मला सांगा एखाद्या अणूतील प्रोटॉनची संख्या म्हणजे ॲटॉमिक नंबर यानी अणुअंक म्हणू शकतो आपण. परंतु नंतर शास्त्रज्ञाला कळालं की एखाद्या मूलद्रव्यामध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच त्या मूलद्रव्यामध्येच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे हायड्रोजनच्या हायड्रोजन या अणूमध्ये 1 प्रोटॉन असेल तर इलेक्ट्रॉनची संख्या पण 1च मित्रांनो. हेलियममध्ये 2 प्रोटॉन तर इलेक्ट्रॉनची संख्या पण 2च, लिथियममध्ये 3 प्रोटॉन तर मला सांग इलेक्ट्रॉनची संख्या पण 3च, कार्बनमध्ये 6 प्रोटॉन तर इलेक्ट्रॉन 6, नायट्रोजनमध्ये 7 प्रोटॉन तर इलेक्ट्रॉन 7, ऑक्सिजनमध्ये 8 प्रोटॉन तर इलेक्ट्रॉन 8, सोडियममध्ये 11 प्रोटॉन तर इलेक्ट्रॉन पण 8, मॅग्नेशियममध्ये 12 प्रोटॉन तर इलेक्ट्रॉन पण 12 आणि क्लोरीनमध्ये 17 प्रोटॉन तर इलेक्ट्रॉन पण 17. म्हणजे ह्याचा अर्थ एखाद्या अणूच्या आतमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात मित्रांनो. तर आपण या ठिकाणी बघा असं म्हणू शकतो का की अणुअंक म्हणजे काय? तर एखाद्या अणूतील प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या दोन्हीपैकी एक जरी काही घेतलं तरी कळून जातं का? कारण दोघांची संख्या एखाद्या अणूमध्ये काय असते? सारखीच असते, वेगवेगळी नसते मित्रांनो. आणि यासाठी मी याचं म्हणू शकतो की अणुअंक म्हणजे काय? तर बघा अणुअंक म्हणजे काय? तर पहिलं विधान अणुअंक याने ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? पहिलं आहे प्रोटॉनची संख्या, हे पण बरोबर आहे. दुसरं अणुअंक म्हणजे काय? तर मला सांगा आपण म्हणू शकतो इलेक्ट्रॉनची संख्या, हे पण विधान बरोबर आहे. आणि तिसरं जर बघितलं अणुअंक म्हणजे काय? तर मला सांगा प्रोटॉनची संख्या किंवा मित्रांनो माहित आहे काय रे इलेक्ट्रॉनची संख्या, हे पण काय आहे? बरोबर आहे. तर हे तिन्ही विधान अणुअंक याने ॲटॉमिक नंबरच्या रिलेटेड सेम बरोबर आहे. परंतु जर म्हटलं अणुअंक इक्वल टू प्रोटॉन प्लस इलेक्ट्रॉन चुकीचं आहे, कारण बेरीज नाही, किंवा आहे, ऑर आहे. झेड इक्वल टू प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन चुकीचं आहे, कळलं का? किंवा झेड इक्वल टू प्रोटॉन और काय रे न्यूट्रॉन चुकीचं आहे, कारण न्यूट्रॉन नाही, प्रोटॉन सोबत इलेक्ट्रॉन आहेत, कारण की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. तर हे असं काही दिले तरी आपल्याला सांगता यायला पाहिजे की हे चुकीचं आहे. जर बघितलं तर हे बरोबर आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हे आपण बघितलं काय माहिती आहे का? अणुअंक, ॲटॉमिक नंबर आणि अशा पद्धतीने सर्व 119 मूलद्रव्यांना काय आहे? रोल नंबर दिलेला आहे आणि ॲटॉमिक नंबर दिलेला आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो.
अशा प्रकारे अणुअंक झाल्यानंतर जो झेडने दाखवतो, नेक्स्ट पॉइंट जर काय असेल तर त्याला आपण म्हणत असतो अणुवस्तुमान. अणुवस्तुमान ज्याला ॲटॉमिक मास युनिट म्हणतो, कळलं का, नंबर म्हणतो, कोरेला का, जो ए या अल्फाबेटने दाखवत असतो, ॲटॉमिक मास नंबर म्हणतो अणुवस्तुमानांक. आता मला सांगा अणुवस्तुमान म्हणजे काय? नावातच आहे मित्रांनो. कोणाचा वस्तुमान, कोणाचा मास काढायचा आहे तर अणूचा मास काढायचा आहे. जर मी म्हणतो की अशा प्रकारे हा अणू आहे एखादं, तर याचं मास काढायचं आहे. अणूच्या केंद्रकात प्रोटॉन न्यूट्रॉन, कक्षेत किती इलेक्ट्रॉन. आता मला सांगा एखाद्या ॲटम यानी अणूचा जर आपल्याला मास काढायचा असेल तर त्या अणूमध्ये असणारे जे छोटे छोटे पार्टिकल आहेत त्या पार्टिकलचं वस्तुमान म्हणजेच अणूचं वस्तुमान आहे ना भाऊ. जसं एखाद्या 1 लिटर पाण्याची बॉटल आहे, मी म्हटलो की पाण्याच्या बॉटलचं वस्तुमान, तर मी म्हणेल का की पाण्याचं बॉटलचं वस्तुमान म्हणजे मला सांगा त्या बाटलीतलं जो पाणी आहे त्या पाण्याचं वस्तुमान नाही ना, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जर मला 1 लिटरची बॉटल आणली पाण्याची आणि मी म्हटलो की ह्याचं 1 kg वस्तुमान आहे, तर ॲक्च्युली तो कोणाचा आहे तर त्या बॉटलमध्ये असणाऱ्या पाण्याचं 1 kg वस्तुमान आहे, त्या बाटलीचं थोडी आहे, पण आपण म्हणत असताना तसं म्हणत असतो. आता जसं इथं अणुवस्तुमान म्हणत असतो पण तो वस्तुमान अणूचा नाही आहे, अणूत असणाऱ्या पार्टिकलचं वस्तुमान आहे ना, कळलं का. जसं 1 लिटरच्या बाटलीची मला वस्तुमान काढायचं असेल तर बाटलीचं नाही काढायचं मला वस्तुमान, त्या बाटलीमध्ये असणाऱ्या पाण्याचं वस्तुमान काढायचं आहे. जर त्या बाटलीत असणाऱ्या पाण्याच्या वस्तुमानाला एकत्रित केलो तर मला बाटलीचं वस्तुमान भेटून जाईल. सेम या अणूचं वस्तुमान काढत असताना ह्याच्यात असणारे जे 3 पार्टिकल आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन, या तिघांच्या वस्तुमानाची बेरीज केलो तर आपल्याला अणूचं वस्तुमान भेटून जातो मित्रांनो. अप्रॉक्सिमेट बघा, बघितलं थोड्या वेळाखाली. मला सांगा प्रोटॉनचं वस्तुमान 1 डाल्टन आहे, न्यूट्रॉनचं वस्तुमान पण ह्याच्यावरच 1 डाल्टन आहे, पण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान 0 कन्सिडर केलं जातं. मग मला सांगा अणूचं वस्तुमान काढत असताना जर इलेक्ट्रॉन 0 कन्सिडर केलं जात असेल तर वस्तुमान मोजत असताना त्याला घ्यायची गरज नाही. तर आपल्याला फक्त वस्तुमान मोजत असताना प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच घ्यायची गरज पडेल का, कारण या दोघांचं वस्तुमान आहे पण काय इलेक्ट्रॉनचं वस्तुमान 0 आहे. म्हणून वस्तुमान मोजत असताना हेच बघत असतो आपण, कोण, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आता बघा एका प्रोटॉनमध्ये 1 डाल्टन आहे तर 6 प्रोटॉनमध्ये 6 डाल्टन असेल, तर वस्तुमान काढत असताना मी डाल्टनमध्ये काढलो का आणि प्रोटॉनच्या संख्येवरून काढलो का तर कळून जाईल ना. 6 प्रोटॉन म्हणजे 6 डाल्टन, 12 प्रोटॉन म्हणजे 12 डाल्टन. म्हणून बघा, म्हणून वस्तुमान काढत असताना फक्त कोणाची बेरीज, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित बेरीज मित्रांनो, इलेक्ट्रॉनची बेरीज नाही. तर बघा या ठिकाणी सांगू शकतो मी काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर आपण म्हणू शकतो का रे या ठिकाणी की सर अणुवस्तुमान म्हणजे काय, तर अणुवस्तुमान यानी ए इक्वल टू काय, प्रोटॉन आणि प्लस न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या याला काय म्हणतो आपण, अणुवस्तुमान म्हणतो. कोणाकोणाची, प्रोटॉन, न्यूट्रॉन. सर इलेक्ट्रॉन का घेतलं नाही, कारण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान 0 कन्सिडर करतो ना आपण, हे आपल्याला समजावं लागेल. म्हणजे याचा अर्थ मी असंही म्हणू शकतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे म्हणजे अणुवस्तुमानांक ए इक्वल टू. पण तुम्हाला एक आठवतंय का, बघा एक आठवतंय का, अणुअंक म्हणजे काय रे, अणुअंक म्हणजे प्रोटॉनची संख्या. मग जिथं जिथं प्रोटॉनची संख्या आहे तिथं अणुअंक लिहिता येईल ना आपल्याला. जिथं जिथं प्रोटॉनची संख्या आहे तोच त्याचा अणुअंक आहे. मग जिथं प्रोटॉनची संख्या आहे तिथं अणुअंक लिहिलं तर काही फरक पडेल का, नाही. मग इथं बघा काय लिहितोय मी, अणुवस्तुमान बरोबर काय रे, प्रोटॉन संख्या, कळलं का, प्लस न्यूट्रॉन संख्या. मग मला सांगा प्रोटॉन संख्या म्हणजे कोण, अणुअंक. मग इथं मी अणुअंक लिहू शकतो ना प्रोटॉन संख्येच्या ठिकाणी, कारण की प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुअंक. तर बघा आपण असं म्हणू शकतो का, अणुवस्तुमान बरोबर प्रोटॉनची संख्या नाही, काय रे, अणुअंक अधिक मला सांगा न्यूट्रॉन संख्या, म्हणजे ए इक्वल टू झेड प्लस एन. हा पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे, बोथ आर सेम. फक्त झेड का आलं, कारण प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय रे, अणुअंक आहे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल कोणावरून रे, अणुअंक आणि अणुवस्तुमानांकावरून, तर काय होईल, तर न्यूट्रॉनची संख्या बरोबर ए मायनस झेड होतं. यानी काय रे, न्यूट्रॉन संख्या बरोबर अणुवस्तुमान मायनस अणुअंक
अशा प्रकारचं हा तयार होऊ शकतो. तर बघा, तर आयोग हे विचारू शकतं, हे विचारू शकतं, हे विचारू शकतं तिने. तर तिने एकच आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि हे आहे मित्रांनो माहीत आहे का, जर बघितलं तर काय रे अणुवस्तुमान हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आता मी उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला काय काय असणार आहे. सर्वात पहिले आपण बघूया मूलद्रव्य, कळलं का, त्यानंतर प्रोटॉनची संख्या, त्यानंतर न्यूट्रॉनची संख्या आणि त्यानंतर काय रे वस्तुमानांक म्हणजेच काय प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या. बघा, सर्वात पहिलं हायड्रोजन घ्या, त्यानंतर जर बघितलं तर हेलियम घ्या, त्यानंतर जर बघितलं तर कार्बन घ्या, त्यानंतर जर बघितलं तर नायट्रोजन घ्या, त्यानंतर जर बघितलं ऑक्सिजन घ्या, त्यानंतर जर बघितलं तर सोडियम घ्यायचं आहे, त्यानंतर मला सांगा मॅग्नेशियम घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्लोरीन घ्यायचे. बस एवढी. आता प्रोटॉनची संख्या बघायची आपल्याला, प्रोटॉनची संख्या बघायची. बघा, हायड्रोजनमध्ये प्रोटॉनची संख्या 1, कळलं का, हेलियममध्ये प्रोटॉन 2, कार्बनमध्ये प्रोटॉन 6 असतात, नायट्रोजनमध्ये 7 असतात, ऑक्सिजनमध्ये 8 असतात, सोडियममध्ये 11, मॅग्नेशियममध्ये 12 आणि क्लोरीनमध्ये 17 असतात. ही झाली प्रोटॉनची संख्या. पण आता बघा, एखाद्या अणूच्या आतमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढे का, एक लक्ष द्या, इलेक्ट्रॉनची संख्या किती. बघा, इलेक्ट्रॉनची संख्या जर बघितलं तर किती, सेम तेवढीच असेल ना रे. प्रोटॉन एवढीच, इलेक्ट्रॉनची संख्या किती रे, 1, कळलं का, 2, त्यानंतर काय रे 6, त्यानंतर इथं 7, इथं 8, इथं काय रे 11, इथं 12 आणि इथं 17. ही इलेक्ट्रॉनची संख्या आहे, कारण की प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते. परंतु न्यूट्रॉनची संख्या सांगता येत नाही. न्यूट्रॉनची संख्या वेगळी असू शकते मित्रांनो, सारखी असू शकते किंवा वेगळी असू शकते. जसं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो न्यूट्रॉनची संख्या किती असेल. हायड्रोजनमध्ये न्यूट्रॉन नसतं, यानी 0 असतं मित्रांनो. तर बघा, न्यूट्रॉन हायड्रोजनमध्ये 0 आहे पण प्रोटॉन 1 आहे, म्हणून म्हटलो ना की प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल ह्याची गॅरंटी नसते. बघा, हेलियममध्ये 2 प्रोटॉन असतात तर न्यूट्रॉन पण 2 असतात, कार्बनमध्ये 6 असेल तर न्यूट्रॉन पण 6 असतात, नायट्रोजनमध्ये 7 असेल तर न्यूट्रॉन पण 7 असतात, ऑक्सिजनमध्ये 8 असेल तर न्यूट्रॉन पण 8 असतात, सोडियममध्ये 11 असेल तर न्यूट्रॉन 12 असतात. बघा, इथेही बदललं. मॅग्नेशियममध्ये 12 प्रोटॉन तर न्यूट्रॉन पण 12 असतात आणि क्लोरीनमध्ये जर बघितलं 17 तर न्यूट्रॉन 18 असतात. तर बघा, काही ठिकाणी सारखे आहेत, काही ठिकाणी वेगळं आहेत मित्रांनो. बघा, इथं वेगळं आहे, कळलं का रे, त्यानंतर इथं वेगळं आहे आणि इथं वेगळं आहे. म्हणजे हायड्रोजन, सोडियम आणि काय रे क्लोरीन या तिन्ही ठिकाणी न्यूट्रॉनची संख्या प्रोटॉनच्या संख्येपेक्षा वेगळी आहे. आयोग विचारू शकतं खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यामध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांची संख्या समान नसते. तर सांगता यायला पाहिजे कोणकोणतं, हायड्रोजन 1, त्यानंतर कोणतं रे सोडियम आणि क्लोरीन. बघा, इथं 12 इथं 18 येऊ राहील. आता अणुवस्तुमान म्हणजे काय रे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची बेरीज. तर बघा, आता प्रोटॉन 1 आहे, न्यूट्रॉन 0 आहे, तर मला सांगा किती येईल रे, किती येईल. 1 आणि 0, 1 येईल हायड्रोजनचं. त्यानंतर बघा 2 आणि 2 4 येईल, 6 आणि 6 कार्बनचं 12 येईल, सॉरी नायट्रोजनचं 7 आणि 7 किती रे, हे आणि हे 7 आणि 7 14 येईल, कोरेलं का. ऑक्सिजनचं 8 आणि 8 किती येईल रे, 16 येईल. त्यानंतर क्लोरीनचं बघा 11 आणि 12, कारण न्यूट्रॉनची बेरीज आहे, हे इलेक्ट्रॉनची नाही. 11 आणि 12 जर बघितलं 23 आहे. जर मॅग्नेशियम जर 12 आणि 12 जर बघितलं किती 24, आणि त्यानंतर क्लोरीनचं जर बघितलं 17 आणि 18 किती तर 35 आहे. अशा प्रकारे मला सांगा, हे आहे आपलं अणूचं वस्तुमान. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जो कॅपिटल ए ने दाखवतो ही गोष्ट तुम्हाला क्लॅरिटीने कळणं गरजेचं आहे की नेमकं काय आणि कशा प्रकारे असणार आहे मित्रांनो. तर हा डेटाबेस आहे कशाच्या रिलेटेड, अणूच्या वस्तुमानाच्या संबंधित, जो तुम्हाला कळणं गरजेचं आहे की नेमकं वस्तुमान म्हणजे काय आहे. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची बेरीज आहे मित्रांनो, नॉट इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन का दिलो, कारण तुम्हाला समजावं की जेवढ्या अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात एखाद्यात तेवढेच काय असतात, इलेक्ट्रॉन असतात. म्हणून तर अणुअंक घेत असताना प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या घेत होतो आपण. तर अशा प्रकारे हे झालं अणूचं वस्तुमान. क्लॅरिटीने समजलं असेल, बारकाईने बघायचं एकांतात व्यवस्थित निवांत, तेव्हा एकदम क्लिअर समजून जातं. यानंतर एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला जर आपण काय म्हणत असेल तर त्याला म्हणत असतो आपण रेणू वस्तुमान. रेणू वस्तुमान ज्याला आपण मॉलिक्युलर मास म्हणतो किंवा मॉलिक्युलर वेट म्हणून ओळखलं जातं, ते आपल्याला बघायचं काय असेल.
रेणू वस्तुमान ह्याचा अर्थ मला सांगा. पहिले रेणू समजून घ्या. कळलं का? रेणू समजून घ्या मित्रांनो. माहित आहे का, दोन किंवा दोनपेक्षा जास्त अणूपासून मला सांगा तयार झालेला घटक जो आहे त्याला आपण काय म्हणतो? रेणू म्हणतो मित्रांनो. जसं उदाहरण सांगतो, मला सांगा H2O हा रेणू आहे. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा रेणू आहे, कारण दोनपेक्षा जास्त अणू ह्याच्यात एकत्र आहे. ह्याच्यात पण दोनपेक्षा जास्त आहेत. कळलं का? दोन किंवा दोनपेक्षा जास्त. CH4 हा पण रेणू आहे. त्यानंतर जर बघितलं C6H12O6 हा पण एक रेणू आहे. त्यानंतर जर बघितलं ओझोन O3 रेणू आहे. त्यानंतर बघितलं O2 ऑक्सिजनचा हा पण रेणू आहे, कारण दोन अणू आहेत. तर अशा प्रकारे असा घटक जो अनेक अणूंच्या एकत्रीकरणापासून तयार झालेला आहे त्याला म्हणतात रेणू वस्तुमान. मग काढायचं कसं? तर मला सांगा, या रेणूमध्ये जर काय असेल तर अणू आहे ना. या मॉलिक्यूलमध्ये जर काय असेल तर मला सांगा ॲटम आहे ना. तर मला सांगा, या अणूचं जो वस्तुमान आहे, या वस्तुमानाची बेरीज म्हणजे मला सांगा त्या रेणूच्या वस्तुमानाची बेरीज ना, रेणूची बेरीज ना. काय म्हणतोय? अणूच्या आतमध्ये रेणू आहेत, त्या सर्व रेणूंचं वस्तुमान काढलं, त्यांची बेरीज केलं म्हणजेच मला सांगा रेणूचं वस्तुमान भेटून जाईल आपल्याला. कारण रेणूमध्ये कोण आहेत? अणूच आहेत ना. जसं या H2O काढायचं आहे, ह्याच्यात ह्या सगळ्या अणूंचं जर वस्तुमान काढलो, जसं 2 हायड्रोजनचं वस्तुमान आणि 1 ऑक्सिजनचं, या सगळ्यांची बेरीज म्हणजे रेणू वस्तुमान. उदाहरण देऊन सांगतो, तुम्हाला कळेल चांगल्या प्रकारे. बघा, सर्वात पहिलं H2O काढून दाखवू आपण. कळलं का? मला सांगा, H2O मध्ये 2 प्रकारचे हे अणू आहेत. एक हायड्रोजनचा आहे, दुसरं ऑक्सिजनचा आहे. हायड्रोजनमध्ये सांगितलं होतं प्रोटॉन 1 आहे, न्यूट्रॉन 0 आहे. मग या वस्तुमान किती रे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजे किती? एकच आहे ना वस्तुमान. परंतु हायड्रोजनची संख्या किती रे? 2 आहेत ना इथं हायड्रोजन, म्हणून मल्टिप्लाय 2. मग एक वस्तुमान हायड्रोजनचे 1 तर 2 जर बघितलं तर किती रे? वस्तुमान 2 आलं. कसं आलं रे? हायड्रोजनची संख्या 2 आहे ना भाऊ. एका हायड्रोजनचं वस्तुमान 1 तर 2 हायड्रोजनचं वस्तुमान 1 + 1 2, म्हणून इथं काय आलं? 2. आता ऑक्सिजन बघा, ऑक्सिजनमध्ये प्रोटॉनची संख्या किती? 8, न्यूट्रॉनची संख्या 8, म्हणजे मला सांगा प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन ऑक्सिजनचं किती? 16. तर या दोघांची बेरीज म्हणजे H2O किती? 2 + 16 = 18. हे वस्तुमान कोणाचा? पाण्याचा. सिंपल आहे, सोपं आहे भाऊ. जसं दुसरं उदाहरण घेऊ आपण. दुसरं उदाहरण घेऊ आणखी. कोरलं का? दुसरं उदाहरण घेऊ काय आणि कसं असणार आहे. आता बघा, सेकंड उदाहरण जर बघितलं तर तुम्हाला कळेल या ठिकाणी. कोणतं? कार्बन डायऑक्साईडचं घेऊया. 2 प्रकारचे रेणू आहे. कोण? कार्बन आहे आणि कोणतं? ऑक्सिजन. कार्बनची संख्या एकच आहे पण ऑक्सिजनची 2 आहे, म्हणून इथं 2 नी मल्टिप्लाय केलं. कार्बनमध्ये बघा वस्तुमान काढा. प्रोटॉनची संख्या 6 असते, न्यूट्रॉनची संख्या 6. तर मला सांगा वस्तुमान प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन किती येईल रे? 6 + 6 म्हणजे कार्बनची किती? 12 आली ना. ऑक्सिजनचं बघा, प्रोटॉनची संख्या किती रे? 8 आहे, न्यूट्रॉनची संख्या 8 आहे. तर मला सांगा ऑक्सिजनचं किती? 16 गुणिले किती आहेत रे? 2 आहेत ऑक्सिजन, म्हणून गुणिले 2 केलं तर 16 2 किती? 32. मग 32 आणि 12 कार्बन डायऑक्साईडचं किती? 44 वस्तुमान. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, तिसरं जर बघितलं CH4 मिथेनचं बघा, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, पण हायड्रोजनची संख्या 4 आहे. कार्बनमध्ये प्रोटॉन किती? 6, न्यूट्रॉन किती? 6. दोघांची बेरीज काढला का? 6 + 6 म्हणजे किती? 12 आलं कार्बनचं वस्तुमान. हायड्रोजनचं किती रे? प्रोटॉन 1 आहे, न्यूट्रॉन 0 आहे हायड्रोजनमध्ये, म्हणून काय रे? प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. तर हायड्रोजन किती? एकच ना, कारण न्यूट्रॉन 0 आहे. गुणिले किती आहेत रे हायड्रोजन? 4. तर मला सांगा 12 आणि हे 4 किती झाले रे? एकूण 16. तर मला सांगा मिथेनचं किती येईल? 16 येईल. तर सोपं आहे मित्रांनो. आणि फायनली बघा, जर बघितलं ग्लुकोजचं बघू किंवा फ्रुक्टोजचं सेम सूत्र आहे. ग्लुकोज जर बघितलं तर किती? C6H12O6 आहे. किती प्रकारचे आहेत? कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. कार्बनची संख्या 6, हायड्रोजनची संख्या 12 आणि ऑक्सिजन किती? 6 आहे. कार्बनमध्ये बघा प्रोटॉन 6, न्यूट्रॉन 6 आहे, तर दोघांची बेरीज 12 म्हणजे कार्बनचं वस्तुमान 12 गुणिले किती आहेत रे? 6 कार्बन आहेत, मग 12 × 72 हा कार्बनचा आला. हायड्रोजनचं बघा,
हायड्रोजनचं प्रोटॉन 1 आहे, कळलं का? प्रोटॉन 1 न्यूट्रॉन 0 म्हणून हायड्रोजन किती 1 येतं, संख्या किती येते एकूण 12, म्हणजे टोटल आला किती रे हायड्रोजनचं 12 आलं, हे कार्बनचं 72 आलं. ऑक्सिजनचं बघा, प्रोटॉनची संख्या 8, न्यूट्रॉनची संख्या 8 म्हणून किती रे 8 दोन्ही 16 येईल, गुणिले किती 6 आहेत, तर मला 16 सकी 96. तिघांचं आलं, तिघांची बेरीज करा किती येतं 180 येतं ग्लुकोजचं. आता याच्यावर आयोगाने एकदा प्रश्न विचारला होता फ्रुक्टोजच्या बाबतीत, म्हणजे ग्लुकोजच्या बाबतीत, की ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी किती आहे, ह्याच्यामध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती आहे. तर बघा टक्केवारी म्हटलं तर 100च्या पट्टीत असतं, 100च्या पट्टीत असतं. तर बघा आता C6H12O6 आहे, तर ह्याच्यात कार्बनची टक्केवारी काढायची आपल्याला. मला सांगा ग्लुकोजचं एकूण वस्तुमान 180 होतं, तेव्हा त्याच्यात कार्बन प्रेझेंट होतं 72, आणि टक्केवारी म्हटलं तर 100च्या पट्टीत बघावं लागतं. तर मी म्हणू शकतो का ग्लुकोज 180 होतं तेव्हा कार्बन 72 होतं. तर मला कार्बन ग्लुकोज 100% असेल तर मला सांगा किती असणार आहे कार्बन त्याच्यात. बघा 180 ग्लुकोज असताना कार्बन 72 होतं. जर आता मला सांगा मी ग्लुकोज 100 घेतलं तर कार्बन किती असेल, तर x बरोबर मला सांगा 72 गुणिले 100 भागिले 180, हे कट झाले 18 चोक 72, तर x बरोबर 40%, म्हणजे ग्लुकोजमध्ये 40% मला सांगा कार्बन प्रेझेंट असतो. काही काढता येतं मित्रांनो, कळलं का? जसं उदाहरणार्थ या ठिकाणी सांगू, मिथेनमध्ये आपण हायड्रोजनचं प्रमाण काढूया किती आहे. मिथेनमध्ये मला सांगा, मिथेनमध्ये हायड्रोजनचं प्रमाण काढायचं. आता मला सांगा एकूण मिथेनचं वस्तुमान 16, तेव्हा हायड्रोजन किती होतं रे 4 होतं. एकूण वस्तुमान 16 होतं मिथेनचं, तेव्हा हायड्रोजनचं प्रमाण किती होतं 4 होतं. आता मी जर 100 म्हटलं तर किती असणार आहे, तर x बरोबर मला सांगा 100 गुणिले 4 भागिले 16, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. 4 1 4 कोरेला 4 चोक 16, म्हणजे 100 भागिले किती रे 4 डिवाइड करा किती येत, तेवढी टक्केवारी येईल. काही विचारा ना तुम्ही, काही काढता येईल ना तुम्हाला भविष्यात. कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण काढा म्हणजे तुम्हाला कळेल. ऑक्सिजनचं बघा, एकूण कार्बन डायऑक्साईड 44 होतं, तेव्हा मला सांगा ऑक्सिजन किती होतं रे, ऑक्सिजनचं किती 32 होतं. तर 100 असताना तो किती असेल, तर x बरोबर 32 गुणिले 100 भागिले काय रे 44 येईल. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर बघा H2O मध्ये आपण ऑक्सिजनचं प्रमाण काढूया. टोटल H2O 18 असताना ऑक्सिजन किती होतं त्यावेळेस 16 होतं, तर 100 असताना ऑक्सिजन किती असेल, x बरोबर 16 गुणिले 100 भागिले 18 डिवाइड करा म्हणजे उत्तर येऊन जाईल. तर अशा प्रकारे मला सांगा अणुसंरचनेमधील काही बेसिक टर्मिनॉलॉजी आपण या ठिकाणी बघितलेले आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये नील्स बोरचा सिद्धांत बघू, ज्याच्यात कक्षा, उपकक्षा, ऊर्जा पातळी, त्रिज्या, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा वेग, हे सगळे घटक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.